मुलींनो, आज आपण 9वीचा तिसरा गद्यपाठ कीर्ती कठियाचा दृष्टांत हा घेऊया. याचे लेखक आहे माहिमभट. माहिमभटाचं नाव माहिमभट सराळेकर हे आहे. आता लेखकांबद्दल माहिती आपण जाणून घेऊया की लेखक जे आहेत तर ते महानुभाव पंथातील होते आणि तुम्हाला हे माहिती असेल की 13व्या शतकामध्ये महानुभाव पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामींनी केली आणि चक्रधर स्वामींचे जे निष्ठावंत अनुयायी आहेत त्यापैकी एक म्हणजे माहिमभट आणि माहिमभटांना मराठी भाषेतील पहिला चरित्रकार म्हणूनही मान मिळालेला आहे. त्यांनी श्री गोविंद प्रभू यांचे चरित्र लिहिलेले आहे आणि पहिला एक आद्य ग्रंथ लीळा चरित्र हा सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. तर या ग्रंथातीलच एक पाठ कीर्ती कठियाचा दृष्टांत हा आहे. आता कीर्ती म्हणजे काय तर प्रसिद्धी आणि कठिया म्हणजे पुजारी आणि दृष्टांत म्हणजे उदाहरण. म्हणजे पुजारीच्या उदाहरणातून त्यांनी या पाठामध्ये एक विचार पटवून सांगितलेला आहे. आता पाठाला सुरुवात करूया आपण. या पाठामध्ये असं सांगितलेलं आहे की कोणताही जीव विकारापासून वेगळा राहतो. विकार तुम्हाला माहीत असेल. विकार म्हणजे काय? दोष. माणसाचे जे 6 प्रकारचे दोष असतात ना तर त्यापैकी एक ना एक दोष माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये असतोच. तर कोणताही जीव हा विकारापेक्षा वेगळा राहत नाही असा विचार कोणी सांगितलेला आहे तर माहिमभटांनी सांगितलेलं आहे. हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेमध्ये चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे कीर्ती कठियाचा पुजारीचा दृष्टांत सांगितलेला आहे. शिवाय कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा एक विकारच आहे असे सुद्धा सांगितलेले आहे. आपण म्हणतो ना की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकार अजिबात नको. कारण काही काम आपण चांगले करत असतो. मग चांगल्या कामाचा देखील कधी कधी माणसाला गर्व चढतो. तर हा अहंकार माणसाच्या व्यक्तिमत्वात नकोच हाच उपदेश या पाठामध्ये देण्यात आलेला आहे. पाठाला सुरुवात करूया. डोमग्रामी गोसावी यांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. आता या पाठाची भाषा जर तुम्ही बघितली असाल तर आपली जी प्रमाण मराठी भाषा आहे त्यापेक्षा ही भाषा नक्कीच तुम्हाला वेगळी वाटणार आहे. कारण की ही तत्कालीन भाषा आहे. म्हणजे 13व्या शतकातील मराठी भाषा कशी होती याचा नमुना म्हणून हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे. तर या पाठाची भाषा थोडी वेगळी असल्यामुळे पाठामध्ये जे काही शब्द आले आहेत त्याचे अर्थ पण तुम्ही समजून घ्यायचा. डोमग्रामी गोसावी यांचा गोसावी हा जो शब्द आहे हा चक्रधर स्वामींना उद्देशून म्हटलेला आहे. ठाई म्हणजे ठिकाणी. उदयाचे मातीकाम होत होते. या वाक्याचा अर्थ असा आहे की श्री चक्रधर स्वामी म्हणजेच गोसावी यांच्याकडे उदयाचे म्हणजे पहाटेच्या वेळेस सकाळी मातीकाम होत होते. मातीचे काम होत होते आणि हे काम कोण करत होते तर त्यांचे शिष्य करत होते. ते सी वाजत होते. आता सकाळी आपल्याला थंडी वाजते ना तर तशी थंडीचे दिवस असतील कदाचित तर थंडी त्यांना वाजत होती मातीकाम करताना. सी वाजत होते म्हणजे थंडी वाजत होती. तेने भक्तिजनासी व्यापार होईना. थंडीमुळे आपले हात असे गारठू लागतात ना त्याच्यामुळे हाताद्वारे काम होत नाही. तर म्हणून ते भक्तजनासी व्यापार होईना म्हणजेच काय की जे काही कोणी भक्त होते काम करणारे तर त्यांच्याद्वारे काम होत नव्हते. व्यापार म्हणजे काम. तर काम होत नव्हते. तेने भक्तजनासी व्यापार होईना आणि भट व्यापार करू लागले. आणि भट व्यापार करू लागले म्हणजे बाकीचे शिष्य काम करत नव्हते म्हणजे मुद्दाम नाही तर त्यांच्याद्वारे थंडीमुळे काम होत नव्हते. पण अशा स्थितीमध्ये देखील भट म्हणजे जे चक्रधर स्वामींचे शिष्य आहे नागदेवाचार्य यांना भट असे संबोधलेले आहे. तर नागदेवाचार्य मात्र एवढ्या थंडीतही काम करत होते. नाथोपाये म्हणितले नागदेया तू कैसा काही हिवसी
हिवसीना. मग नाथोबांनी त्यांना विचारलं की तू कैसा काही हिवसीना. हिवसीना म्हणजे हिव म्हणजे थंडी वाजणे, गारठा असणे. तर तुला कशी काय थंडी वाजत नाहीये? आम्हाला तर थंडी वाजते आहे, पण तुला थंडी नाही वाजत आहे, हे कसं काय बुवा? तव भटी म्हणितले. भटी म्हणितले म्हणजे नागदेवाचार्यांनी उत्तर दिले त्यांना की आम्ही वैरागी कायसिया हिव. आम्ही तर वैरागी आहोत. वैरागी आहो म्हणजे साधू संत, माहिती आहे तुम्हाला, साधू संत संन्यासी यांना वैराग्य प्राप्त झालेलं असतं. वैराग्य म्हणजे काय की ते प्रत्येक आसक्तीपासून, प्रत्येक इच्छेपासून वेगळे असतात. कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा खूप अशी प्रखर इच्छा त्यांची नसते. म्हणजे राग लोभ यांच्यापासून ते अलिप्त असतात. तर आम्ही वैरागी, तर त्याच्यामुळे आम्हाला काही थंडी वाजू शकत नाही. यावरी सर्वज्ञ म्हणितले. सर्वज्ञ हा जो शब्द आहे किंवा संबोधन आहे हे या पाठामध्ये चक्रधर स्वामींसाठी आलेले आहे. तसं सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ की सर्व काही जाणणार. जे चक्रधर स्वामी होते तर त्यांच्यासाठी हा शब्द आलेला आहे. यावरी सर्वज्ञ म्हणितले. वानरेया. वानरेया हे सुद्धा एक संबोधन आहे. कोणासाठी आलेलं आहे ते? तर नागदेवाचार्यांसाठी आलेलं आहे. कारण की नागदेव जे होते तर ते खूप चपळ होते आणि म्हणून त्यांना असं थट्टा किंवा मस्करी करून वानर असं म्हटलं जात असेल. पण वानर या शब्दामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर वा आणि नर असे दोन शब्द आहेत. वा म्हणजे वा हा जो शब्द आहे तो प्रशंसा दर्शविणारा आहे आणि नर म्हणजे माणूस. तर उत्तम असा माणूस या अर्थाने प्रशंसा दर्शक असा शब्द त्यांच्यासाठी कोणी वापरलेला आहे? चक्रधर स्वामींनी वापरलेला आहे. वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. जो कोणता जीव आहे, सजीव आहे, त्याला वैराग्य मिरवायला आवडतं. कोणताही जीव मग त्याला माझ्यात हे आहे, माझ्यात ते आहे, माझ्यात हा चांगला गुण आहे असं दाखवायला आवडतं. म्हणजे हा सुद्धा काय आहे? एक विकारच आहे. हाही एकू विकारूची की गा. यावरी भटी म्हणितले. जी मग निर्विकार तो कवन. मग हा सुद्धा एक विकार आहे. चांगल्या गोष्टीचाही आपण गर्व बाळगू शकत नाही किंवा मी चांगलं केलं आहे असं म्हणू शकत नाही, अहंकार बाळगू शकत नाही. तर मग या जगामध्ये निर्विकार कोण आहे? निर्विकार म्हणजे अविकारी कोण आहे की ज्याच्यामध्ये कोणताच दोष नाही आहे. जो राग लोभ मदमोह याच्यापासून जो खूप लांब आहे असा कोण आहे जो निर्विकार आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. मग सर्वज्ञ म्हणितले. चक्रधर स्वामी यावर म्हणाले की वानरेया पोराजी विकारा वेगळा केव्हाही झालाची नाही. आतापर्यंत जो सजीव आहे तो विकारापेक्षा वेगळा झालाच नाही. प्रत्येक सजीव कोणत्या ना कोणत्या विकाराने ग्रस्त असतो. सर्वज्ञ म्हणितले वानरय्या पोर जीव विकारा वेगळा केव्हाही. केव्हाही म्हणजे कधीही. झालाची नाही. झालाची नाही म्हणजे झालाच नाही. मग तू काही वेगळा असशील, मग तू काही सर्वांपेक्षा वेगळा आहे का? तू सर्वांपेक्षा वेगळा असू शकत नाही. हो काजी. हो काजी म्हणजे ठीक आहे आपण असं म्हणतो ना तसं. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरवला. आणि कोणताही जीव हा विकारग्रस्त असतो, विकारापासून तो वेगळा नसतो, हा विचार पटवून देण्यासाठी गोसावी म्हणजे चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत निरोपिला. दृष्टांत म्हणजे उदाहरण आणि निरोपिला म्हणजे सांगितलं. एक उदाहरण सांगितलं. एका उदाहरणाद्वारे त्यांनी ही गोष्ट पटवून दिली. आता तो दृष्टांत कोणता आहे? तो दृष्टांत म्हणजेच कीर्ती कठियाचा दृष्टांत आहे. कवनी एकू कठिया असे. कोणे की काही कठिया होता. कठिया म्हणजे पुजारी होता, गुरव ज्याला म्हणतो ना आपण, तो होता. तो भोगस्थानाची शुश्रूषा करे.
आता पुजारी माहिती आहे तुम्हाला, देवळामध्ये असतो, तर देवळामध्ये देवाला नैवेद्य दाखविला जातो. तर भोगस्थान म्हणजे ज्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखविला जातो ती जागा. तर तो भोगस्थानाची शुश्रूषा म्हणजे सेवा करीत असे. आता सेवा करीत असे म्हणजे जिथे काही नैवेद्य दाखविला जात होता ती जागा तो स्वच्छ करीत असे. झाडी सडा संमार्जन करी. तो काय करायचा की ती जागा छान झाडून पुसून स्वच्छ करायचा, सडा संमार्जन करायचा. सडा संमार्जन म्हणजे काय की झाडणे, सारविणे आणि रांगोळी काढणे. तर तो जो पुजारी होता तो छान ती जागा स्वच्छ करायचा, शेणाने सारवायचा आणि मग रांगोळी काढायचा. म्हणजे आपलं काम अतिशय व्यवस्थितपणे आणि निष्ठापूर्वक तो करायचा. झाडी सडा संमार्जन करी आणि ते देखोनी गावीचे म्हणती. ते देखोनी म्हणजे काय, पाहून. देखोनी म्हणजे पाहून. गावीचे म्हणजे गावातले लोक. गावातले लोक काय म्हणतात, कठीये हो निके करीत असा. पुजारी तुम्ही तर खूपच निके करीत असा. निके म्हणजे स्वच्छ, नीटनेटके. खूपच तुम्ही चांगलं काम करता हो, स्वच्छ आणि नीटनेटकं असं तुमचं काम असतं. बर्वे करीत असा. बर्वे करीत असा म्हणजे बर्वे म्हणजे छान, चांगले. तर तुम्ही खूप चांगलं असं काम करता. म्हणजे गावकऱ्यांनी त्याची स्तुती केली पुजाऱ्याची. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात चढवी. आणि स्तुती कोणाला आवडत नाही बरं, स्तुती त्या पुजाऱ्यालाही आवडली आणि गावकरी आपल्याला खूप चांगलं म्हणतात आहे असं ऐकून तो एकदम खुश होऊन गेला आणि स्तुती ऐकून एकदम गुरळून गेला, तो आनंदून गेला. आणि स्तुती ऐकून तो आपलं काम दिसवडीचा दिसवडी हात चढवी. म्हणजे दिसवडी म्हणजे प्रत्येक दिवशी प्रतिदिन तो आपलं काम आणखी चांगलं करू लागला. हात चढवी म्हणजे अधिकाधिक चांगले करणे, अधिकाधिक आपलं काम तो चांगलं करू लागला. तयासी देवता आपुले फळ नेती. आता एवढं चांगलं काम करून आणि देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करूनही त्या देवळातील देवाने त्याला आपलं फळ जे आहे ते कधीही दिलं नाही. म्हणजे त्याला देवदर्शन कधीही प्राप्त झालं नाही. त्याला फक्त काय प्राप्त झाली तर लोकांनी त्याची स्तुती केली, तर त्याची कीर्ती त्याला फक्त प्राप्त झाली. देवदर्शन हा जो खरा लाभ होता तो त्याला कधीही प्राप्त झाला नाही. तयासी कीर्तीचेच फळ झाले. फक्त त्याला कीर्ती मिळाली, देवदर्शन मिळाले नाही. सांगायचा उद्देश काय आहे की तो स्तुतीने हरखून गेला, आनंदून गेला. पण तरीही त्याला एक स्तुती ऐकून त्याला एक आपण खूप चांगलं काम करतो आहे हा एक गर्व चढला, अहंकार त्याच्या मनामध्ये त्यांनी बाळगला आणि म्हणून देवाने त्याला कधीही दर्शन दिलं नाही. तर या पाठाचा जो दृष्टांत आहे, या दृष्टांताद्वारे चक्रधर स्वामींनी कोणता उपदेश दिलेला आहे किंवा कोणता उपदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर आपण चांगलं काम करीत असतो, पण या चांगलं काम करण्यामागे जो आपला उद्देश असतो तो चांगलाच असतो. पण मी हे केलं, मी नसतो तर हे काम झालंच नसतं असा जो अहंकार आहे चांगलं काम बाळगण्याचा, हा अहंकार हा देखील एक विकारच आहे आणि तो विकार आपल्यापासून आपण नेहमी दूर ठेवला पाहिजे. तर हा या पाठाचा उपदेश आहे. मला असं वाटतं की हा पाठ इथे तुम्ही समजून घेतला असेल. आता थोडक्यात स्वाध्याय बघूया या पाठाचा. कोणास उद्देशून म्हटले ते लिहा. वानरेया. वानरेया कोणास उद्देशून म्हटलेले आहे तर नागदेवाचार्य यांना म्हटलेलं आहे. सर्वज्ञ आणि गोसावी हे कोणास उद्देशून म्हटलेलं आहे तर चक्रधर स्वामी यांना उद्देशून म्हटलेलं आहे. आकृती पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. 2 स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. एक पहिलं स्वभाव वैशिष्ट्य आहे की निष्ठापूर्वक काम करणे आणि स्तुतीने हुशारून जाणे. या पाठातला उपदेश जो आहे तो तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. पाठातला उपदेश काय आहे की आपण जे काही चांगलं काम करतो त्याचा माणसाने अहंकार बाळगू नये आणि आपलं मन जे आहे ते निर्मळ ठेवावं आणि नेहमी
विकारापासून दूर राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा. कठिया, कठिया म्हणजे पुजारी. सी थंडी, कायसिया म्हणजे कसली आणि कवडी म्हणजे कोणी. आणि याच्यानंतर या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. इथे हा पाठ मी संपविते.